सो हे गाइज इट्स डीप वॉर. वेलकम टू न्यू ब्लॉग ऑफ न्यू मीन्स नवीन दिवस नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, महिन्यात जूनचा चालू आहे आणि जून महिन्यात काय असतंय नक्कीच आठवत असेल. तुला काल काय जेवलेलं आठवते काय? जून महिन्याचं आठवते? गप्रे मारदा, तसं नाही रे. शाळेचा पहिला दिवस, नवीन वर्ग, नवीन अभ्यासक्रम, नवीन कपडे. होय होय, पहिला दिवस. घरात बोंबलून सांगत होतस की पहिला दिवस आहे, झाडू मारायला लावतात, झाडून काढायला लावतात, मी काय जायत नाही. गपकी, ती आता कशाला काढतोयस? सो गाइस, तर आजचा ब्लॉग आपला त्याच्यावर आहे, म्हणजे आमची मराठी शाळा. प्रत्येक वर्गात काय ना काय मजेशीर गोष्ट झालेली आहे आणि ती आमच्या कायम लक्षात राहणार आहे. सो आज मी ती तुम्हाला सांगणार आहे. चला तर जाऊया अशा ठिकाणी जिथे माझा बालवाडीपासून ते 7वीचा प्रवास पूर्ण झाला. तर मित्रांनो, स्टार्टिंग करूया आपण बालवाडीपासून. जेव्हा मी बालवाडीला होतो का नाही, तेव्हा मी अंगणवाडीला होतो. बालवाडी अंगणवाडी एकच. ओके, तेव्हा आमचा अवतार कसा होता? चड्डी, शर्ट, रुमाल, तो पण कुठं इथं एकदम थाटात. आणि खरं त्या रुमालाचा आम्ही कधी वापरच केला नाही, कारण आमच्यावर दुसरा रुमाल होता एकदम नॅचरल. काय आलं की असं केलं की विषय संपला. तर कधी खाली वाका रुमाल घ्या आणि पुसत बसा आणि वरती डोक्यावर तेलाची नदी. एवढंच तेल का नाही की भाजी जरी करायला घेतलं ना, ते एक टाइमची भाजी आमटी सगळं होऊन जाईल. तर तेव्हा विषय काय माहितीये, आम्ही शाळेत जायचो. शाळेत कशासाठी जायचो आम्हाला पण माहित नव्हतं तेव्हा. खरं एक गोष्ट होती, चिक्की लाडू हे खायला भेटते का नाही तर जायचं. तर ते खाता खाता आम्ही कधी आई शिकून गेलो कळालंच नाही. आता जाऊया आपण पहिले. सो गाइस, पहिले म्हटलं का नाही की आम्हाला आठवते आमचे 2 मित्र. नाव घेणार नाही, खरं आपण काहीतरी नाव देऊ. आता त्यांना नाव काय द्यायचं? हे नाव काय रे? हा, नाव काय देऊ त्यांना? नाव चिंग्या. ते चिंग्या. हा, चिंग्या. तर चिंग्याचा काय विषय, त्यानं केली सुसू. सुसू म्हणजे ती काय सगळीच करते, असू दे. तर त्याने केली सुसू. तर विषय काय, सुसू केली खरं कुठं? वर्गात. वर्गात म्हणजे आम्हीच त्याच्या साईडला होतो. असा विषय नाही की त्यानं मॅडमला विचारलं नाही. त्याने विचारलं मॅडमला. पहिल्यांदा उठला, गेला, मॅडमला विचारलं, मॅडम लघवील आले, जाऊ का? मॅडम काय बोलले, थांब जरा, आता शाळा सुटणार आहे, नंतरच जातो. बिचारा परत आला, बसला, कंट्रोल झाले नाही, परत उठला, परत गेला. मॅडम लघवीला झाले, जाऊ का? मॅडम बोलले, अरे बाळा थांब, 5 मिनिटं राहिले, फक्त 5 मिनिटांनंतर जावं तुम्ही सगळे. बरं, येऊन बसला. आणि बिचारा तिसऱ्यांदा उठाय गेला. इथं मी, इथं दीपक, पुढे चिंग्या. तर ते झालं. आता काय करायचं, ते तर वल्ल झालंय सगळं. मग मॅडमने दीपकला सांगितलं, पुसायला काहीतरी घेऊन या. हे साहेब गेलं घराकडून. काय नाव त्याला सांगा, उकिरड्यावर टाकलेलं गोंडपाट घेऊन आले. गोंडपाट म्हणजे घाण एखादं फडकं घेऊन आले. तेच त्या अगोदरच घाण कमी होते काय, त्यानं आणि घाण आणून टाकले हे दोघं. तर ही घटना आमची पहिलीच झाली. आता दुसरीमध्ये त्याला काय नाव द्या, मिंग्या देऊया. तर मिंग्याचा काय विषय, मॅडमने आम्हाला गृहपाठ दिलं होतं, आम्ही सगळ्यांनी कंप्लीट केलं, सबमिट पण केलं. खरं मिंग्याचा काय विषय, त्याचा गृहपाठ राहिला होता का आमच्या वया चांगल्या होत्या म्हणून त्यानं सगळ्याच वया घेऊन गेल्या. म्हणजे त्याने केला नव्हता माहित होता आम्हाला. त्याचं म्हणणं होतं की मी केला नाही तर तुम्ही पण दाखवायचं. आला रात्री घेऊन गेला. आला म्हणजे तेव्हा का नाही, आमची स्टाईल होती, खिडकी होती, खिडकी व्यवस्थित होती, ते बरोबर मापत होत्या.
फक्त आमची डोकी जरा बारकी होती बरोबर जायचं, त्यामुळे ते तशा वय घेऊन गेलता. तो विषय दुसरीतला. आता तिसरी म्हटलं की सूर्यग्रहण, सूर्यदेवाची कृपा आमच्यावर. तर यामध्ये काय झालं, सूर्यग्रहण लागलं होतं. आम्ही सगळी वर्गात होती, लेक्चरचा टाइम होता, तर आम्ही सगळी वर्गात होतो. आणि आमच्यात एक सायंटिस्ट होते. सायंटिस्ट म्हणजे का नाही, त्यांना आता जर घेतलं का नाही तर पूर्ण आपल्या भारताला पुढे घेऊन जाते, असली पोर होती. तर एकान काय काढलं की सूर्यग्रहण लागणार आहे, चॉकलेटची कागद घ्या आणि बघा खरोखर दिसतंय, असं ग्रहण लावलेलं दिसतंय, हे दिसतंय ते दिसतंय, ग्रह पण दिसतात असं सांगणार आहे. एक एक करून उठला, सगळा वर्ग बाहेर गेला, बघायला लागले सूर्यग्रहण. मग काय मॅडमला कळालं, पोरं बाहेर होते, आलेच सगळी वर्गात बसलेत, अशी तोंड एकेकाची होते जसं काय मी काय केलं नाही. आल्या मॅडम काठी घेऊन, आणि आम्हाला वर्गात दिसत नव्हतं सूर्यग्रहण म्हणून आम्ही बाहेर गेलतो. तर मॅडम आणि काठी घेऊन आले आणि प्रत्येकाला सूर्यग्रहण. ओके, तर आता चौथीचा विषय. चौथी म्हटलं की आम्हाला एकच पॉइंट आठवतोय, तो म्हणजे पाढपाठ करायचा. तर पाढपाठ करायचं म्हणजे काय माहितीये काय, हे असं पाढ असतात. 2चा पाढ असतो, 3चा, 4चा, 5चा असं पाढ असतात. ओके, म्हणजे 5 पर्यंत पाढपाठ करायचं आणि पुढे जाऊन सांगायचं, पाठवायचं. असं तोंड पाठ व्हायचं. कुणी पण विचारलं का नाही खाली की सांगायचं खरं खाली. पुढे जाऊन विचारलं का नाही तर 2चा सांगितलं की 3चा आठवायचं नाही, 3चा सांगितलं की 4चा आठवायचा नाही, तर 5ची कुठं मधीच बोंब असायची. अर्धवट कुठं गाडी अडकली, गाडीला कडेला लावायची, अंगठ्या धरायला लावायचं आणि वरती पट्टी ठेवायची. मग पट्टीचा काय विषय माहितीये काय, समजा जर ती पट्टी पडली की पडली, म्हणजे पट्टी पडली की तुमच्या पडली असा विषय. त्यामुळे पाडे तर पाड झालेत आमचं, जरा मार पण खाल्ला, खरं सुधारायसाठी जरा खायला लागतं. चौथीचा विषय झाला. आता 5वी. आता जो 5वीचा वर्ग आहे का नाही, त्या वर्गात कधी आम्ही बसलोच नाही, कधी तो वर्ग आम्हाला भेटलाच नाही म्हणजे मिळालंच नाही, तिथं आम्हाला बसायलाच दिलं नाही. म्हणजे आम्ही जेव्हा 5वीला होतो तेव्हा 5वी, 7वी आणि 6वी असा वर्ग होता. आणि जेव्हा आमची 5वी झाली का नाही तेव्हा काय केलं, परत चेंज झालं. मग 6वी, 5वी, 7वी असा वर्ग झाला, तेव्हा आम्ही मध्ये बसलो. नो 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 नो. आणि परत 7वीला काय झालं, परत चेंज केलं. काय माहित का चेंज केलं, आम्हाला बसवायचं नव्हतं वर्गात, त्या काय आम्ही पोरच जरा चांगली होतो म्हणून बसवलं नाही, काय माहित नाही. परत चेंज केलं. परत आम्ही जिथं 5वीला बसलो होतो नाही, सेम तिथंच 7वीला पण बसलो. अबे साले. तर 5वीचा तो घोटाळा. तर मित्रांनो 6वी काय आमची पूर्ण खेळण्यात आणि गॅदरिंग मध्येच गेली. आणि 7वी म्हटलं तर काय स्कॉलरशिप आली, स्कॉलरशिप फुल अभ्यास, आणि कसं पुढच्या वर्गात जाणार होतो म्हणजे हायस्कूलमध्ये जाणार होतो, त्यामुळे काय अभ्यास करायला पाहिजेच होता. तर मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, तर आता लाईक करायचं आणि कमेंट करायचे व्हिडिओ कसा वाटला याच्यावर. आणि जर तुम्ही सबस्क्राईब बटनला क्लिक केलं नसाल तर त्याच्यावर दगड मारा नाही तर डोकं फोडा, काय करायचं करा, तेवढं क्लिक झालं.